हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि इकडं सकाळचं नाश्त्याची तयारी चाललेलं आहे. आणि इकडं माझे नाश्त्याला आज काय बनवणार आहे बघा. हे आहे चुरमुरे घेतलेलं आहे. आणि आपलं कर्नाटक स्पेशल आहे. हॉटेलमध्ये ते करतात सकाळचा नाश्ता. त्याचं नाश्त्याचं नाव आहे सुसला. हे कसं करायचं म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. 5 मिनटं पाण्यामध्ये टाकायचं, मग जरा पिळून काढायचं. आपण पोहे कसं भिजवतो तसं भिजवून घ्यायचं चुरमुरे सगळं. इकडं भिजवून घेतलेलं आहे मी. आणि इकडं कढईमध्ये जरा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये शेंगदाणा टाकलेला आहे. आपण पोहे कसं करतो तसंच करायचं आहे. मग नाश्ता हे पण नाश्ता भारी लागते म्हटलं तर चुरमुरे आहे. रोज पोहे उपीट रोजचा नाश्ता असतं, काय तर काय असते. म्हटलं आज वेगळं काय तर करूया म्हणून मस्त सुसला बनवा लागलो आहे. आणि रेसिपी पूर्ण बघा. आणि हे पण नाश्ता चांगला लागतं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. जिरं मोहरी टाकलेलं आहे, शेंगदाणे टाकलेला आहे, आणि कढीपत्ता पण टाकला आहे, आणि बारीक चिरून घेतलेलं मिरच्या पण टाकलेल्या आहे. आणि कांदा पण टाकायचा आहे. जरा मिरच्या त्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं. तर तिखट झालं तर चांगलं लागतं, त्यामुळं मिरच्या पहिलं भाजून घेतलं. मग आता इकडं दोन कांदा चिरून घेतलेला आहे. तेलामध्ये लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा. सर्व मसाला शेंगदाणे बारीक करून घेतलेलं नाही आहे मी, तेलामध्ये तसंच टाकलेलं आहे. थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि थोडीशी मीठ जास्त टाकायचं नाही आहे, कारण चुरमुऱ्यामध्ये मीठ असतंय म्हणून थोडंच टाकलेलं आहे. नंतर बघून टाकायला येतं म्हणून जास्त काही टाकलेलं नाही आहे. सर्व मसाला व्यवस्थित चांगला भाजलेला आहे. आणि इकडे भिजून घेतलेला आहे, मऊ झालेला आहे. पाण्यामध्ये थोडा 5 मिनिट नाही, जरा 2 ते 3 मिनिट ठेवलं होतं, तेवढंच मऊ झालं. मग पिळून काढलं पाणी. आपण पोहे कसं भिजवतो बघा तसं भिजवायचं. इकडं मस्त सुसला तयार झालेला आहे. मी थोडीशी कोथिंबीर टाकायचं, म्हणजे माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, मी काय कोथिंबीर टाकलेलं नाही. आणि मस्त जरा 2 मिनटं वर काय तर झाकलेलं आहे, परात झाकलं. मस्त नाश्ता तयार आहे. या तुम्ही पण मस्त नाश्ता करायला. आणि इकडं प्लेट पण तयार आहे, नाश्ता पण तयार आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्त वरण शेवट टाकलेला आहे. आपलं कर्नाटक स्पेशल सुसला नाश्ता तयार आहे. इकडे नाश्ता झाल्याबरोबर भाजी बनवलेला आहे. काय म्हणजे वांग्याची भाजी. मस्त ताजी वांगी काढून आणलं सकाळी. इकडे मस्त वांग्याची सुकी भाजी बनवलेली आहे. आणि बाकीचं पण आवरायचं आहे स्वयंपाक. चला आजचा व्हिडिओ सुरू झालेला आहे. इकडे बघा स्वयंपाक करून आलं. इकडे शेतातलं काम काय म्हणजे वाळलेलं वरणा काढा लागलोय. आणि बाकीचं काम आमच्या लक्ष्मी आवरायला आवरून आले. आता धुणं भांडी बघा. इकडं वरणा घातलेलं ते वरणा सगळं काढायचं आहे. तर वाळलेलं काढून घ्यायला लागलोय. ह्यातलं बी पण निघतंय म्हणून काढायला लागलोय. हे बघा वाळलेलं काढायला लागलोय. आणि ह्यातलं वरणा पण आहे, थोडं घरात वापरायला घ्यायचं आहे. कसं झालंय जास्त खिडकं झालेलं आहे, म्हणजे फवारणी पण केलंय खरं ऊन जास्त असल्यामुळं खिडकं होतं. आता हे पूर्ण काढून ह्याचं दुसरं काय तर लावायचं आहे. आणि म्हणून वाळलेलं काढायचं, ह्यातलं बी पण काढून घ्यायचं म्हणून सगळं काढायला लागलं. तर इकडं एवढं काढलेलं आहे, दाखवतो. बघा एवढं काढलंय, अजून आहे तिथं घरात पण दाखवतो. चला आणि आता आलेलं नाही, पाणी पण चालू आहे. इकडं बाबा पाणी सोडायला लागलं. बघा इकडं पाणी सोडायला लागल्यात.
बघा बोरचं पाणी चालू आहे. आता 10:30 वाजलेलं आहे. 10 वाजता लाईट आले होते. पाणी सोडायचं चालू आहे. हा, आणि वांग्याचं झाड बघा केवढं मोठं झालेलं आहे. आणि पुदिना बघा किती मस्त आलेला आहे. आणि आता हे वरणा वाळायला टाकलेलं आहे. मिरचीचं झाड सगळं मस्त आलेलं आहे. आणि आमचं कोंबड्यांचं अंडी हुडकायचं आता कुठं कुठं घातलेलं आहे. हे बघा आत पण चाललेत. आत 2 गेल्यात. आता आत कुठं घातलंय ते बघायचं. आणि इकडं बाहेर पण हे बघा हे तर पसारा ठेवलं तिथं पण घालतात. आणि तिकडे एक पत्रा आहे बघा तिथं पण घालतात. आता घातल्यात का नाही आता चला हुडकायला सुरू. म्हणजे किती 5-6 कोंबड्या आहेत. ते सगळे एक एक कुठं पण घालतात. तिथं शेडमध्ये कसं जागा करून सोडलं खरं इथं घालत नाही. बघा इकडे कॅरेट असं ठेवलेलं आहे. अंडी घालतील म्हणून ते काय इथं आत घालत नाही. बाहेर कुठं पण घालतात. हे बघा इथं आत एक आलेलं आहे. तिथं अंडी खाटवर अंडी घालतात ते मग जाते. आणि खाली एक आहे खाटच्या खाली तिथं पण एक बघूया. हे खाटच्या खाली होतं ते आले बाहेर. बघूया आता खाटच्या खाली हाय काय. लक्ष्मी इथं ते खाटच्या खाली कोंबडी अंडी घातलेत काय बघ. हुडक बघूया. इकडे इथनं आलंय ते. तिथं पडदा उचल आणि बघ तिथं हाय काय. हाय बघू. हे बघा एक अंडी घावलं. लक्ष्मी तिथं बघ तिथं पण एक बसलेलं होतं कोंबडी हाय काय तिथं. हळूहळू हाय ना. हाय बघा तिथं एक अंडी घे. 2 झालं बघू. मग अशीच आता चला 12 वाजलेलं आहे. आणि आता आमचं जेवण झालं. 12ला म्हणजे जेवण. सकाळी 8ला 8:30ला म्हणजे नाश्ता. 12ला म्हणजे जेवण. आता जेवण झालेलं आहे. जेवण झाले खरं काम काय नाही. आणि बाबा चालल्यात वरच्या रानात. इथं ट्रॅक्टर आलेला आहे. वरच्या रानातल्या पुढच्या पेरणीला तयार करायचं सुरू आहे. पुढं एक पाऊस पडला का नाही पेरणी सुरू. आणि आता इकडं आले बघा ट्रॅक्टर इथं थांबलेलं आहे. बाबा जेवून चालल्यात आता ते ट्रॅक्टरमध्ये बसूनच. आणि आता शेळ्यासनी पाणी पाजवायचं आहे. जेवायच्या आधीच पाणी पाजवायला पाहिजे होतं. आणि आता 12 वाजले. त्याला जरा पाणी पाजवून जरा चारा टाकून चला आता 4 वाजेपर्यंत काम काही नाही. असलं तर बी काम होत नाही. कारण बघा ऊन असं वाटलंय की बाहेर पडू दे ना. असं पत्र्यावर तर लई गरम व्हायला लागलंय पत्र्यामध्ये. चला आता आम्ही जरा पाणी पाजवायचं म्हशीला आणि शेळ्यासनी. आणि झाडाखाली जाऊन 4 वाजेपर्यंत शांत बसायचं. चला बाई लक्ष्मी चल पाणी दार लाव पाणी पाजूया. कोंबडी तिथं बसलेला आहे अंडी घालायला. त्याच्यापाशी गेलो मला टोचा लागले कोंबडी बघा. लव चला पाणी पाजवायचं सुरू आहे. आता वाजले संध्याकाळचं 5. आणि आता 5 वाजता आलो आहे आम्ही शेतात. हे बघा ऊसात पण वरणा घातलेलं होतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलंच आहे. घातलेलं आहे दाखवलेलं पण केवढं आलेलं आहे. आणि आता ते पण एक वाळलेलं आहे. ते काढायचं आहे. ते लई म्हणजे किडा लागल्यात म्हणजे किड झाले वरणामध्ये. त्यामुळं ते सगळं काढायचं आहे. त्यामुळं वरणा वाळलेला काढायला लागलो आहे. हे बघा आता वाजले 5. संध्याकाळचं भांडीतीन घासून चहा तेल पिऊन आलो आहे मी. आणि आता संध्याकाळी जायचं आणि 6 वाजता घरला. इथं जाय घर पण घरला खरखट लांब नाही. हे बघा शेड दिसतंय समोरच आहे. चला आम्ही काढतो. हे बघा मोर आणि लांडोरी शेतात आलेला आहे.
रोज संध्याकाळी येतात. ते सण झाल्यात. हे बघा उसात लक्ष्मी आणि मी काढायला लागलोय. संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आणि आमचं इकडं बघा आमचं लक्ष्मी स्वयंपाक करायला लागले. काय करायला लागले आता आमची झालेलं आहे. आता भाजी करणार आहे. ते भाजी कशाची डाळ कांदा बनवणार आहे. आज भाजीला काय नाही म्हणून डाळ कांदा. आमटी झाले लक्ष्मी, आमटी झाली. ती बोलणार नाही. चाललंय आमचं लक्ष्मीची गडबड. काय काय चला इकडं बघा डाळीचं आमटी फोडणी दिलेलं आहे मस्त. टेस्ट बघ बाई तूच. कसं झालंय? चांगलं झालंय. मीठ बरोबर आहे. इकडं भाजी डाळ कांदा. कर बाई कर. संध्याकाळच्या स्वयंपाकला सुट्टी दिलेला आहे मला लक्ष्मी. भाकरी तेवढं करायला पाहिजे. भाकरी त्याला येते खरं तेवढं जमत नाही. त्यामुळं भाजी आमटी सगळं तेच बनवते आता. आज भाकरी काय करायचं नाही. सकाळचं भाकरी जास्त केलं होतं राहिलेलं आहे. तर 4-5 चपात्या करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ मी तसं थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लक्ष्मी बाय कर. बाय बाय. बाय बाय.